विरजाच्या घरची बिकट परिस्थिती बघून त्याला हे लग्न सहज जमेल असे वाटले होते, पण आपली आई काही बोलली तर हे सगळं फिसकटेल म्हणून घाबरून तो त्याच्या आईला कसा तरी आवरत होता. इथे विरजा सुनीताबाईंना शांत करत होती. आपल्या आईची तब्येत परत बिघडेल म्हणून काळजीत होती. दांडेकर काकू, आम्हाला काही गरज नव्हती आमच्या मुलाला 101 मुली मिळतील, ते तर तुमची परिस्थिती बघून तुमच्यावर दया आली म्हणून मागणी घालायला आलो. मान्य आहे, माझा मुलगा वयाने मोठा आहे, बीजवर आहे, त्याला 2 मोठी मुलं आहेत, पण तुमच्या मुलीला लग्न करून मंगळसूत्र घालून घरात घेऊन येईल. तुमच्या या 3 मुलींची काळजी कोण घेणार? ना नातेवाईक, उद्या तुम्हाला काही झालं तर, ना मित्रमंडळी. या मुलींनी बघायचं कुठे? निदान लग्न झालं तर कुणीतरी असेल एक नजर तुमच्या या मुलींकडे लक्ष द्यायला. नाहीतर तुम्ही गेल्यानंतर खुल्या बाजारात कधी तुमच्या ह्या मुली कधी उभ्या उभ्या विकल्या जातील तुम्हालाही कळणार नाही. आणि कोण एवढा मोठा राजकुमार भेटणार आहे हो तुमच्या लेकीला? जरा स्वतःकडे बघा आणि स्वतःच्या ह्या फाटक्या घराकडे बघा. एक वेळचं जेवायला तरी व्यवस्थित मिळतं का घरात तुमच्या? एका भांडेवालीच्या मुलीला कसला एवढा माज? तुमची मुलगीही खाऊन पिऊन सुखी राहिली असती आमच्याकडे. असं रात्री बेरात्री जॉबसाठी भटकावं लागणार नाही तिला. उद्या काही कमी जास्त झालं तर माझ्या मुलाचंच सोडा, एखाद्या भिकाऱ्याचं पण स्थळ येणार नाही. जर हुशार असाल तर हे आपसूक आलेलं स्थळ मंजूर कराल, नाहीतर वनवन भटकावं लागेल मुलींच्या स्थळांसाठी. इथे ना मान पान, ना हुंडा, ना काही अटी. फुकटात सोन्यासारखं स्थळ मिळतंय, विचार करून कळवा. असं बोलून तणतणत दांडेकर काकू आपल्या नवऱ्याचं बकोटं धरून खेचत बाहेर गेल्या. पाठीमागे मधुकर सुनीताबाईंना काही समजवायचा प्रयत्न करत होता, पण तेवढ्यात त्याच्या मातोश्रींचा आवाज आला. मधुबाळ. मधुबाळ तसंच धावत धावत आपल्या आईकडे पळालं. सुनीताबाई तशाच आपल्या छातीवर हात ठेवून खाली बसल्या होत्या. दांडेकर वहिनी जे बोलल्या ते काय खोटं नव्हतं. जग असंच वाईट आहे आणि त्याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला होता. खरंच आज त्यांना काही झालं असतं तर काय केलं असतं? त्यांच्या मुलींनी कुठे गेल्या असत्या? कोणी सांभाळलं असतं? साईतच कितीक लांडके आपल्या मुलीवर टपून बसले याची त्यांना पूर्ण कल्पना होती. मग बाहेरच्या जगाचा तर विचारच करवत नव्हता. नवरा आणि माहेर दोन्हीकडून आशा नव्हती. खरंच आपल्याला आपल्या गुणी मुलींचं एवढ्या लवकर लग्न करून दिलं पाहिजे का? त्यांनी एकदा विरजाकडे बघितलं. विरजाने नकारार्थी मान हलवली आणि नजरेनेच आपल्या लहान 2 बहिणींकडे इशारा केला. सुनीताबाईंनी आपल्या लहान मुलींकडे बघितले आणि त्यांना विरजाचा इशारा कळला. प्रणाली आणि मीनू गेल्या 1-1.5 आठवड्यात भरपूर काही त्या मुलींनी सोसलं होतं. प्रचंड दडपणातून आणि दुःखातून त्या मुली गेल्या होत्या. आता कुठे हॉस्पिटलमधून आल्या होत्या तर परत सकाळी सकाळी हे भीतीने दुःखाने घाबरून त्या आता रडायला लागल्या होत्या. असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात घर करून गेली होती. खरंच आपल्या आईला काही झालं तर आपण अनाथ होऊ का? खरंच जग आपल्याला फाडून खाईल का? त्या अक्षरशः रडायला लागल्या होत्या. सुनीताबाईंनी स्वतःला सावरलं आणि बोलल्या, अरे पिल्लांनो, काय चाललंय हे? जायचं नाही का शाळेत? चला लवकर आटपा. अजून अंघोळी नाही झाल्या तुमच्या. नाश्ता कधी करणार? शाळेत जाणार कधी? विरजा, तू पण कॉलेजला जाऊन ये बाळा. चला सगळ्यांनी आटपा लवकर. विरजा चेहऱ्यावर हसू आणत, हो, आणि मी काय करते, संध्याकाळी घरी येताना सगळ्यांसाठी वडापाव आणि समोसे घेऊन येते. आमच्या कॉलेजच्या इथे खूप फेमस आहे. कॅफेतून पण लवकर यायचा प्रयत्न करते. मग आपण सगळे एक छानशी पार्टी करू. मीनूच्या जवळ जात हळू आवाजात बोलते, येताना कोल्ड्रिंकसुद्धा आणणार आहे आंबावालं. मीनू आपलं मोठे मोठे डोळे अजून मोठे करत आनंदाने उड्या मारत, अक्का खरंच पार्टी? आपल्या घरात पार्टी? अक्का, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगणार आम्ही पार्टी केली म्हणून. ये मज्जा मज्जा. प्रणाली पण पार्टीचं नाव ऐकून खुश झाली होती. प्रचंड काटकसर करणाऱ्या त्या घरात वायफळ खर्चाला थारा नव्हता. सगळा पैसा मुलींच्या शिक्षणालाच घातला जायचा. त्यामुळे बाहेरचं कधीच मागून खाल्लं जायचं नाही. त्यातून कोल्ड्रिंक्स हा प्रकार तर फारच दुर्मिळ होता. नुसते ऐकूनच नाव माहीत होतं. पार्टी हा प्रकार पूर्णपणे नवीन होता त्या घरासाठी. बहुधा त्या घरात पहिल्यांदा असं काही घडत होतं. सुनीताबाई आणि विरजा दोघी मायलेकी उसनं अवसान आणत आपल्या त्या फाटक्या संसाराला सावरायला परत एकदा उभ्या राहिल्या. दुसरा उपायच काय होता त्यांच्याकडे? त्यांचं फाटकं नशीब त्यांनाच सावरायचं होतं. विरजा आपलं आवरून कॉलेजला जायला बाहेर पडली. चालत असताना पण तिच्या मनातील विचारांचं काहूर थांबायचं नाव घेत नव्हतं. ती आपल्याच विचारात जात होती की तिला कळलंच नाही की आपण चुकीच्या पद्धतीने रस्ता क्रॉस करत आहोत. तेवढ्यात तिला एक जबरदस्त धडक बसली. एका महागड्या स्पोर्ट बाईकने तिला जोरात धडक दिली होती. ती कळवळतच जमिनीवर पडली. त्यातल्या त्यात बाईक स्वाराने वेळीच वेग आवरल्यामुळे अनर्थ टळला होता. तरी पण बेसावत असल्यामुळे विरजाला जो मार लागायचा तो लागलाच. बाईक स्वार लगेच हेल्मेट काढून तिच्याजवळ आला. तिने नजर वर करून बघितले तर तिला धक्काच बसला. कॉलेजच्या समस्त मुलींचा हँडसम अँड डॅशिंग करण विजय जाधव आज तिच्यासमोर होता. तिच्या अगदी जवळ कॉलेजच्या द फेमस
एलिट क्लबचा वन ऑफ द मोस्ट एलिट मेंबर विरजा तर त्याच्या एलिट क्लबजवळ फटकायचा पण विचार करू शकत नव्हती. त्या ग्रुपशी साधं बोलणं किंवा मैत्री करणं तर खूप दूरची गोष्ट. हा ग्रुप समोर दिसला तर 4 कोस दूर पळायची दहशतच होती त्यांची तशी. शहरातीलच नाही तर देशातील बडेबापांची बडी ओलादे त्या कॉलेजमध्ये शिकत होती. मंत्री, गृहमंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, श्रीमंत उद्योगपती, करोडपती, बिल्डर सगळ्यांचीच कार्टी शिकत होती त्या कॉलेजमध्ये. शिकत होती म्हणण्यापेक्षा आयुष्याची मजा करत होते आणि अभ्यासच्या नावाखाली अभ्यास न करता फ्रीमध्ये एज्युकेशन सर्टिफिकेट गोळा करायचे, ते पण डेस्टिनेशनमध्ये. पैसा आणि पॉवर दोन्ही ओसंडून वाहत होते त्या कॉलेजमध्ये. सामान्य व्यक्तीला तर प्रवेशच नव्हता त्या कॉलेजमध्ये आणि चुकून माकून घेतला तरी काही दिवसातच ॲडमिशन काढून घेऊन दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून घेत. देशातील एक अतिशय प्रतिष्ठित पॉश नावाजलेले श्रीमंती आणि पॉवरचे स्टेटस सिम्बॉल असलेले कॉलेज होतं ते. विद्येचे माहेरघर नसून पैसा, पॉवर, मस्ती आणि प्रचंड माजाचे मूर्तिमंत प्रतीक होतं ते. केवळ न केवळ चांगल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर विरजाने त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिपच्या आधारे तिचा त्या कॉलेजमध्ये प्रवेश झाला होता. कॉलेजमध्ये प्रवेश करताना तिला जराही जाणीव नव्हती की आपण कोणत्या जगामध्ये प्रवेश करत आहोत. पुढच्या संभाव्य धोक्याची तिला जराही कल्पना नव्हती. जर तिला कल्पना असती तर कदाचित तिने त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनच घेतलं नसतं. तिचा तो प्रवेश तिच्याच नाही तर बऱ्याच जणांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. त्या संपूर्ण कॉलेजमध्ये प्रतिष्ठित आणि धनाढ्य व्यक्तींच्या मुलांचा एक एलिट ग्रुप होता असं म्हणण्यापेक्षा त्यांचं तिथे राज्य होतं असं म्हणणं योग्य ठरलं असतं. त्या एलिट ग्रुपमधले एक नावाजलेले नाव होतं करण विजय जाधव. कॉलेजच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन, सगळ्या स्पोर्ट्समध्ये पुढे असलेला, कॉलेजचा हँडसम अँड डॅशिंग हिरो. कॉलेजमध्ये जेव्हा तो प्रवेश करायचा कितीक मुलींची हृदय बंद पडायची, मेंदू काम करायचा बंद करायचा. 6 फूट उंच, जिम करून कमावलेली मजबूत पिळदार शरीरयष्टी, दिसायला अतिशय देखणा, परिस्थितीने मध्यमवर्गीय, पण त्याच्यात ह्याच गुड लुक आणि देखणेपणामुळे त्याने प्रेस्टिजियस एलिट क्लबमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यांचा टॉप मेंबर बनला होता. असा हा हँडसम हंक तिच्यासमोर हात पुढे करून उभा होता. तिला कळत नव्हतं की मी हा आधाराचा हात स्वीकारू की नको. ज्याच्या साध्या नजरेला नजर मिळवताना पण ती गडबडायची, त्याला स्पर्श कसा करू. ती तशीच कपडे झटकत एक हात जमिनीवर ठेवून स्वतःच उठली. करणने बाईक वेळेवर थांबवल्यामुळे तिला फारसं लागलं नव्हतं, पण तरी पाय मुरगळलाच होता. ती तशीच उठली आणि कॉलेजच्या गेटच्या दिशेने चालू लागली. करण मनात, इंटरेस्टिंग, जो हात पकडायला मुलींची राग लागते तोच हात मी स्वतःहून पुढे करून स्वीकारला नाही. इंटरेस्टिंग, क्विट इंटरेस्टिंग. हे कोण जिसने करण जाधव को मुडके नाही देखा. असे बोलून त्याने त्याची स्पोर्ट बाईक कॉलेजच्या गेटच्या आत घुसवली. विरजा आपल्या क्लासमध्ये आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसली, म्हणजेच क्लासच्या लास्ट बेंचवर, जे इतर विद्यार्थ्यांनी विशेषतः तिच्यासाठी राखीव ठेवला होता. विरजा जेव्हा ह्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा आली होती तेव्हा खूप सारे स्वप्न, इच्छा, आकांक्षा घेऊन आली होती. पण जेव्हा तिने या कॉलेजमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं, तिच्या त्या इच्छा, आकांक्षा हवेतच विरल्या. कॉलेजच्या पार्किंग लॉटमध्ये मर्सिडीज, ऑडी, रोल्स रॉयल अशा गाड्या बघून तिचे डोळेच विस्फारले. तिची छातीच दडपून गेली. तिने आजूबाजूला बघितलं. मग तिला लक्षात आलं की कॉलेजच्या त्या संपूर्ण रस्त्यावर पायी चालत येणारी ती एकटीच होती. बाकीचे सगळे महागड्या इम्पोर्टेड कार्स, स्पोर्ट्स बाईक्सवरून येत होते. एवढी सगळी श्रीमंती बघून तिचे डोळे दिपून गेले होते. येणारे जाणारे तिच्याकडे, तिच्या कपड्यांकडे, तिच्या पायातल्या चपलेकडे, तिच्या एकंदरीत गरिबीच्या अवताराकडे बघून जणू एलियन बघितल्यासारखे रिॲक्ट होत होते. खरं म्हटलं तर ती खरंच एलियन होती ह्या श्रीमंताच्या मुलांसाठी, ज्यांना गरिबी काय आहे हे माहीतच नाही. ते गरिबाला कसे काय ओळखू शकणार. त्या मुलामुलींचे मिनीस्कर्ट, हाय हिल्स, ब्रँडेड इम्पोर्टेड कपडे, ॲक्सेसरीज, ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट ह्यांच्यापुढे पंजाबी ड्रेस घातलेली, दोन्ही साईडवरून ओढणी घेणारी, तेल लावून चापून चोपून एक वेणी घालणारी, पायात कोल्हापुरी घातलेली मुलगी कशी टिकणार होती. त्यांच्या शॉर्ट मिडी ड्रेसपुढे पंजाबी ड्रेस घातलेल्या तिचा निभाव नाही लागणार ही तिने तेव्हाच ओळखले. त्या कॉलेजच्या कॉरिडॉरमधून आपल्या क्लासकडे जाताना ती आपला जीव अक्षरशः मुठीत घेऊन चालली होती. अख्खा कॉरिडॉरमध्ये स्टुडंट्स तिच्याकडे वळून वळून बघत होते आणि कुस्तीतपणे हसत होते. कशी बशी ती क्लासरूमपर्यंत पोहोचली. क्लासरूममध्ये वेगळाच नजारा. मुलं मुली एवढ्या हाय फाय कपड्यात होते की तिला कळतच नव्हतं की पुढे जावं की पाठीमागे. त्यांच्या राहणीमानाचं, त्यांच्या श्रीमंतीचं, त्यांच्या फाडफाड इंग्लिश बोलण्याचं तिच्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं. क्षणाक्षणाला वाटत होतं एकदा
तर तिला असं वाटत होतं की आल्यापावली पळून जावं, पण पळून जाणार कुठे, करणार काय, शिकणार कसे, चांगला जॉब कसा करणार, पुढे खाणार काय, ह्या सगळ्या प्रश्नांनी तिची पावले जागेवरच खिळवून ठेवली होती. ती तशीच पुढे जात होती. एक एक पाऊल हळूहळू. क्लासमधील मुले तिचे निरीक्षण करत होते, तर ती त्यांचे. कोणीच कुणाशी बोलत नव्हते. तिच्या नजरेत भीती होती, स्वतःबद्दलचा न्यूनगंड होता, तर त्यांच्या नजरेत तिच्याबद्दल वाटत असलेली डिस्गस्टिंग फिलिंग. ती कोपऱ्यातल्या ओळीतील 3ऱ्या बेंचवर जाऊन बसली. ती जशी त्या बेंचवर जाऊन बसली तसे तिच्या आजूबाजूचे सगळे बेंच धडाधड रिकामे झाले आणि सगळेजण दुसऱ्या रोमध्ये जाऊन बसले. जसं तिच्या बाजूला बसणं पण त्यांच्या स्टेटसला अपमानजनक होतं. त्यांच्यासाठी ती एकटीच बसली होती त्या संपूर्ण रांगेत. शेवटच्या लेक्चरपर्यंत डोळ्यातून अपमान आणि अश्रू दोन्ही वाहत होते. तिला कळून चुकले होते की तिचा ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा निर्णय किती चुकीचा होता. 2-3 दिवस तिच्या बाबतीत हाच प्रकार चालू होता. प्रोफेसरही तिच्याकडे लक्ष द्यायचे नाहीत. तिने विचारलेल्या प्रश्नांना रॉयली इग्नोर करायची. शेवटी तिनेच आपल्या बसण्याची जागा बदलली आणि शेवटच्या सीटवर जाऊन बसली. त्या दिवसापासून तिची ती जागा जी फिक्स झाली होती ती आजतागायत होती. एव्हाना सगळ्या कॉलेजमध्ये ती डाऊन मार्केट म्हणून प्रसिद्ध झाली होती. तिला खूप वाईट वाटत होतं, पण तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. दुसऱ्या कॉलेजमध्ये ऐनवेळी स्कॉलरशिप ॲडमिशन भेटली नसती. आजही ती आपल्या त्याच बेंचवर बसली होती. तेवढ्यात तो आत आला आणि त्याच्याबरोबर त्याचा तो एलिट ग्रुप. ते जसे जसे आत येत होते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. स्टुडंट्स बाजूला सरकून त्यांना जागा करून देत होते. कोणाची हिंमत नव्हती त्यांचा रस्ता अडवण्याची. द एलिट क्लब. करण विजय जाधव कॉलेज कॅप्टन, इंद्रजित माने उद्योगमंत्र्याचा मुलगा, राहुल अनिलराव भोसले महसूल मंत्र्याचा मुलगा, अभि आनंद चोपडे खासदार चोपडे यांचा मुलगा, डेव्हिड डी सिल्वा आमदार अँथोनी डी सिल्वा यांचा मुलगा, चैतन्य चोपडा प्रतिष्ठित उद्योगपती प्रवीण चोपडा यांचा मुलगा, इंदिरा भाटिया प्रसिद्ध बिल्डर जेठालाल भाटिया यांचा मुलगा, समीर खन्ना हॉटेल व्यावसायिक, अर्णव खन्ना यांचा मुलगा, प्रसिद्ध समाजसेविका अर्चना देवी देशमाने यांची मुलगी संजना देशमाने. आणि त्या सगळ्यांच्या पुढे त्यांना लीड करत येत होती ती एलिट क्लबची लीडर, बॉस, अतिश्रीमंत, अतिगर्विष्ठ, अति माजलेली, अल्ट्रा मॉडर्न, अतिशय सुंदर, नाजूक मिनीस्कर्ट, हाय हिल्समध्ये टिकटॉक करत येत असलेली ती द प्रिन्सेस, ती किंजल कार्तिक ठाकूर, द ग्रेट देवाय कार्तिक ठाकूरची लाडकी धाकटी बहीण, त्याची द प्रिन्सेस. टिकटॉक 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 टिकटॉक. एका रक्तरंजित खेळाचा पट रचला जात होता. कोणाच्याही नकळत गुलाम आला, वजीर आला, सैनिक आले, राणी आली, पण राजा कुठं आहे? किंजल कार्तिक ठाकूरला बघताच विरजाने आपली नजर खाली वळवली. तिला आजही आठवत होतं, ती जेव्हा कॉलेजमध्ये नवीन आली होती, तिने जेव्हा पहिल्यांदा लेडीज वॉशरूम यूज केलं होतं, तेव्हा ह्याच किंजलच्या मैत्रिणींनी तिच्याकडून अख्खं टॉयलेट वॉशरूम साफ करून घेतलं होतं. त्याचे फोटोज काढून घेतले होते अन पूर्ण कॉलेज कॅम्पसमध्ये सर्क्युलेट केले होते. त्यानंतर कॉलेजमधल्या मुलींनी तिची जी सर्वांसमक्ष इज्जत काढली, जो अपमान केला होता, जी खिल्ली उडवली होती, ते ती कधीच विसरू शकत नव्हती. त्यानंतर तिने कधीच कॉलेज वॉशरूम यूज केलं नाही. त्या मीन्स गर्लचा सामना करण्याची ताकद तिच्यात नव्हती. जे कॉलेजचे स्टुडंट तिच्याशी बोलत नव्हते पण तिला त्रासही द्यायची नाही, ते सुद्धा आता तिला हिणवू लागले होते. ते अक्षरशः तिच्याशी कचऱ्यासारखे वागत होते. बरीच त्यांना जेव्हा कळलं की ती एका छोट्याशा कॅफेत वेटरेसचं काम करते, तेव्हा तर तिच्या त्रासाला सीमाच उरली नव्हती. ते मुद्दामहून तिच्या कॅफेत जात तिला त्यांच्या उष्ट्या खरकट्या प्लेट्स उचलायला लावायचे, हसत खेतळत तिचा अपमान करायचे. दुसऱ्या दिवशी ते फोटो त्यांच्या सोशल मीडियावर झळकायचे. विरजा अक्षरशः वैतागून गेली होती त्या प्रकाराला. स्टुडंट्स, कॉलेजचे प्रोफेसर्स, ॲडमिन स्टाफ, कॉलेजचं मॅनेजमेंट, कोणालाही नको होती ती कॉलेजमध्ये. त्यांना शरम वाटायची की त्यांच्या सो कॉल्ड प्रतिष्ठित कॉलेजमध्ये अशी लोअर ग्रेड स्टुडंट आहे. त्या एवढ्या प्रतिष्ठित, श्रीमंत, नावाजलेल्या, पॉवर आणि पैसा यांचं स्टेटस सिम्बॉल असलेल्या कॉलेजला ती एक काळा डाग होती. शी वॉज अ ब्लॅक शीप इन देअर व्हाईट ब्युटिफुल. पण केवळ टॉपर होती म्हणून कोणाला सरळ सरळ तिला काढता येत नव्हतं. जर जबरदस्तीने काढलं असतं आणि मीडियामध्ये कळलं असतं तर उगाचच कॉलेजची खूप मोठी बदनामी झाली असती. शेवटी कॉलेजचं प्रेस्टिज पण सांभाळणं गरजेचं होतं. बहुतांश गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थी जे चुकून त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत, ते स्वतःहून त्या कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजला ट्रान्सफर घेत स्वतःचा जीव वाचवत असत. पण विरजा मात्र त्याला अपवाद ठरली होती. ती चिवटपणे तिथेच टिकून राहिली होती. तिला माहीत होतं आपल्याकडे शिक्षणाशिवाय काही नाही आहे. जर चांगले शिकलो नाही तर आपल्याला आपल्या वाईट परिस्थितीतून कोणी बाहेर काढणार नाही. चांगलं शिक्षण हाच तिला आपला मुक्तीचा अंतिम मार्ग दिसत होता. त्यामुळे ती कॉलेज सोडून जायचं नावच घेत नव्हती. हेच त्या श्रीमंत मुलांना सलत होतं. तिच्यामुळे त्यांचं एवढे दिवस
मेंटेन ठेवलेलं स्टेटस डाऊन होत होतं. एकाच क्लासरूममध्ये तिच्याबरोबर एकाच कॉलेजात शिकणं त्यांना त्यांचा अपमान वाटत होता. तिला त्या कॉलेजमधून काढण्याचे अनेक प्रयत्न झाले. मॅनेजमेंटच्या बैठका झाल्या. एका कॅफेमध्ये टेबल साफ करणारी, खरकटं उचलणारी आपल्या कॉलेजमध्ये नको, कॉलेजचं स्टेटस डाऊन होत आहे म्हणून आरडाओरडाही झाला. पण तिला तिथून काढणं कोणालाही शक्य झालं नाही, कारण गरीब असण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलंच ठोस कारण नव्हतं तिला बाहेर काढण्याचं. त्याच्यामुळे मात्र तिच्याप्रती असलेल्या त्यांच्या तिरस्कारात वाढच होत होती. किंजल ह्या सगळ्या प्रकारात नव्हती. शी वॉज थिंकिंग दिस मॅटर इज नॉट वर्थली ऑफ हर अटेन्शन. पण विरजाने मात्र किंजलच्या मैत्रिणी, एलिट क्लब, त्यांचा तो या सगळ्यांचीच दास्ती घेतली होती. कॉलेजमध्ये आल्यावर आपला क्लासरूम आणि लायब्ररी एवढंच तिने तिचं अस्तित्व मर्यादित ठेवलं होतं. ती त्यांच्यापासून जेवढे अपवाद शक्य असेल तेवढे दूर राहायचा प्रयत्न करायची. फक्त एकच होता, करण विजय जाधव. कॉलेजच्या सगळ्या मुली त्याच्या पाठीमागे वेड्या होत्या. कॉलेजचा हिरो असलेल्या करणला आपल्या ह्या अचिव्हमेंटवर खूप गर्व होता की तो जगातील कोणत्याही मुलीला आपल्या पाठीमागे फिरवू शकतो, वेड करू शकतो. अपवाद होता फक्त एकच, विरजा गणेश जोशी. त्याच्या मित्रांनी हीच गोष्ट ओळखून त्याच्याशी 10 लाखांची बेट लावली आणि ती बेट करण जाधव अतिशय वाईटरित्या हरला. बेट तर तो हरला, पण त्याच्या नकळत त्याचं लक्ष, त्याची इन्व्हॉल्वमेंट, त्याचा इंटरेस्ट विरजामध्ये वाढायला लागला. तो कॉलेजमध्ये दाखवायचा नाही, पण तो कॉलेजमध्ये आल्यावर त्याची नजर नकळत तिलाच शोधायची. पण विरजा मात्र स्वतःला ह्यापासून कटाक्षाने दूर ठेवायची. कोणी तिला सांगण्याच्या आधीच तिला तिची लायकी स्वतःहून माहिती होती आणि आपली लायकी विसरण्याचे परिणाम काय होणार होते तिला चांगले माहीत होते. त्यामुळे ना ती आपली लायकी विसरायची ना आपली गरिबी. कॉलेजमध्ये मान खाली घालून यायची, मान खाली घालून जायची. आज कॉलेजचा रिझल्ट डे होता. कॉलेजच्या श्रीमंत मुलांना तसे काही टेन्शन नव्हतं. त्यांना माहीत होतं की त्यांच्या पप्पांकडे गडजंग पैसा आणि पॉवर आहे. कॉलेजचे प्रिन्सिपलची काय बिशाद होती त्यांना नापास करण्याची. कॉलेजमध्ये ते फक्त आपली कॉलेज लाईफ एन्जॉय करायला जायचे. कदाचित या संपूर्ण कॉलेजमध्ये फक्त एकाच व्यक्तीला आपल्या रिझल्टची चिंता होती, ती म्हणजे विरजा जोशी. विरजा अक्षरशः चिंतेत होती. काय रिझल्ट लागेल, आपण पास तर होऊ ना, किती मार्क मिळतील, किती पर्सेंटेज मिळतील. चांगले पर्सेंटेज मिळाले नाही तर पुढच्या वर्षी स्कॉलरशिप मिळणार नाही. एक ना अनेक चिंता घेऊन ती कॉलेजच्या नोटीस बोर्डकडे जात होती. तिथे फारशी गर्दी नव्हतीच. बड्या बापांच्या बड्या ओलादींना कशाची चिंता. विरजाने घाबरूनच नोटीस बोर्डकडे बघितलं. वाचायला सुरुवात केली तिने. खालपासून जसजसं एक नाव जात होतं तसतसं तिचं टेन्शन वाढत चाललं होतं. 300 नाव झाली, 200 नाव झाली तरी तिचं नाव नव्हतं. 100 झाले, 50 झाले, 10व्या नंबरापर्यंत आली तरी पण नाव नाही. शेवटी 5व्या नंबरपर्यंत आली तरी तिचं नाव नव्हतं. ती अक्षरशः रडकुंडीला यायला लागली होती.